संध्याकाळी मित्रांनो, मी मुंबई ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपण सर्वांचं हार्दिक आता आपण वसई पश्चिम येथून हिरा डोंगरी येथील दत्त मंदिराच्या दर्शनासाठी आपण जात आहोत. मंदिर उंच निसर्गाच्या सानिध्यात व गर्द झाडीने नटलेले असे आहे. तर तिथे जाण्यासाठी आपण वसई पश्चिमकडनं जसं बाहेर आल्यावर नवघर माणिकपूर बस स्थानकापासून आपल्याला खाजगी रिक्षामार्फत तिथे जाऊ शकता. खाजगी रिक्षावाले 200 रुपये दर आकारतात. तसेच तिथे जाण्यासाठी बसची पण व्यवस्था आहे, पण तिची फ्रिक्वेन्सी फार कमी आहे. म्हणून आपण खाजगी रिक्षाने आपण दत्त मंदिराच्या दर्शनासाठी निघत आहोत. चला तर एकदम निसर्गाचा सिनेमॅटिक व्ह्यू दिसत आहे. वसई पश्चिम ते दत्त मंदिर हिरा डोंगरीचे अंतर 6 ते 7 किलोमीटर आहे. धन्यवाद जी, आपका नाम? कुमार यादव सर। धन्यवाद है यहाँ तक छोड़ने के लिए. थैंक यू. अपना काम ही क्या है सर? ठीक, धन्यवाद. मित्रांनो, आपण वसई पश्चिम येथून श्री दत्त मंदिर गिरीज हिरा डोंगरी वज्रगड वसई येथील प्रवेशद्वारापाशी आपण पोचलो आहोत. तर आता आपण आज जाऊया. मंदिराच्या टायमिंगचा फलक लागले आहे. सोमवार ते रविवार सकाळी 7 ते 8 आणि सायंकाळी 4:15 ते 7. गुरुवार सकाळी 7 ते दुपारी 12:30 आणि सायंकाळी 4:15 ते 7. गुरुवारी दत्ताचं मंदिर असल्यामुळे गुरुवारी फार महत्त्वाचा वार असतो. त्यावेळेस विशेष पूजा अर्चना करण्यात येते. ही खाजगी मालमत्ता असल्यामुळे खाजगी वाहनं वर घेऊन जाण्यास मनाई आहे. मंदिराच्या भागात धूम्रपान व मांसाहार करू नये याबाबत बोर्ड लावण्यात आलेला आहे. याचं भाविकांनी व येथील येणाऱ्या लोकांनी तंतोतंत या नियमाचे पालन केले पाहिजे. मंदिराच्या प्रवेशद्वाराने आत शिरल्यावरच एकदम परिसर झाडाने व गर्द झाडीने वेढलेला आहे. खजूर ताडाची झाडं आपल्याला दिसतात. समोरच आपल्याला दत्त मंदिराचं शिखर दिसत आहे. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. हे दत्त मंदिर वसईमधील सर्वात जुनं दत्त मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 1884 साली झालेली आहे. आपल्याला 10 मिनटं वर चालत जायचं आहे. रस्त्यात जाताना आपल्याला आंब्याचं झाड, बहरलेलं झाड आपल्याला दृष्टीस पडतं. भरपूर आंब्याचे फळ लागलेलं आहे. दुपारचे 5 वाजले तरी पण उन्हाचा तडाखा काही वाटत नाही आहे. इथे झाडाच्या झाडीने वेढलेला परिसर आहे व शांत आहे. त्यामुळे एकदम थोडंसं गारवा जाणवत आहे. त्यामुळे आपल्याला वर चढत जाण्यालाही काही तकलीफ होत नाही आहे. नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका मेरे YouTube चैनल पर जिसका नाम है रईसर वाला सत्ता। तो दोस्तों आज के ब्लॉग में मैं आपको लेके चलने वाला हूँ
समोर जो रस्ता दिसतो तो आपल्याला भुईगाव गावाचा रस्ता आहे. तिथे स्वामी समर्थांचंही एक मठ आहे. किल्ला सदृश बुरुज दिसतो आहे, त्याला वज्रगडही संबोधण्यात येतं. या परिसराला हिरा डोंगरी व वज्रगड असंही बोललं जातं. या वज्रगडाचे बांधकाम चिमाजी अप्पा यांच्या काळात झालेले आहे. खूप थंडगार हवा सुटलेली आहे. एवढ्या तप्त वातावरणातही शीतलतेचा एक शिडकावा वाऱ्यात मार्फत अनुभवायला मिळत आहे. समोरच आपल्याला दत्त मंदिराचं शिखर व त्याच्या मंदिराच्या पायऱ्यांचे दर्शन होत आहे. जय गुरुदेव दत्त. 15-20 पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला दत्त मंदिराचं दर्शन होत आहे. मंदिर खूप सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे. मंदिराच्या पायथ्याला एक गोमुख आहे व काही हत्तीचे शिल्प साकारण्यात आलेले आहे. मंदिराच्या समोरच एक छोटीशी दीपमाळा आपल्याला नजरेस पडते. त्याच्या समोरच एक तुळशी वृंदावनही आपल्याला दिसतं. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर श्री गजानन महाराजांची मूर्ती लावण्यात आलेली आहे. तिचं दर्शन आपल्याला होतं. श्री दत्त मंदिर देवस्थानच्या वतीने काही नोटीसवर माहिती लावण्यात आलेली आहे. त्याचं भाविकाने तंतोतंत पालन करण्यात यावं अशी त्यांनी आवाहन केलेलं आहे. मंदिराच्या शेजारीच एक खूप पुरातन अशी एक विहीर आहे. मंदिराच्या डाव्या साईडलाच आपल्याला महादेवाच्या पिंडीचं दर्शन होतं. त्याच्या शेजारीच काही मूर्तीचे अवशेष राखून ठेवण्यात आलेले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रवेशद्वाराच्या वर श्री गणपती बाप्पा व गुरुदेव दत्त व महालक्ष्मीची प्रतिमा लावण्यात आलेली आहे.
मंदिराच्या इथून वसईचं एकदम नयनरम्य दृश्य. इथे यायचं असेल तर संध्याकाळची वेळ 4च्या नंतरची वेळ खूप सुखद असणार आहे. कारण 6-7च्या नंतर इथे सूर्यास्तही पाहण्यासारखं असेल असं मला वाटतं. एकदम वसईचा सिनेमॅटिक दृश्य आहे. ताडाची व खजुराची झाडं आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीस पडतात. गुरुदेव दत्ताचं आपलं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. मंदिरातलं वातावरण एकदम शांत व भक्तिमय असं होतं. व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. तुम्हाला जर दर्शनासाठी या दत्त मंदिरात यायचं असेल तर तुम्ही वसई पश्चिमेला बसचीही व्यवस्था आहे, पण त्याची फ्रिक्वेन्सी फार कमी आहे. म्हणून तुम्ही खाजगी रिक्षाने आलात तर 200 रुपये ते लोक दर आकारतात. तुम्हाला मंदिराच्या पायथ्यापाशी आणून सोडतात. पण तिथून आपल्याला वर डोंगरापर्यंत चढत यायला काही अवघड नाही आहे. जास्त काही श्रम लागत नाही आहे. आणि जास्त करून संध्याकाळच्या दिवशी आलात तर येथील वातावरण एकदम छान असं असतं आणि इथून सूर्यास्तही आपल्याला छान पाहायला मिळतो. तर आपला ब्लॉग इथेच आपण समाप्त करत आहोत. जर दत्त मंदिराची माहिती आपणास आवडली असेल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब, शेअर व लाईक अवश्य करावे. धन्यवाद. शुभ संध्या.